मकर राशी 28, 29, 30, 31 ऑगस्ट 5 मोठे रहस्य उलगडणार. मकर राशी 2025 मधील 5 मोठे रहस्यमय बातम्या आनंदाश्रूंनी डोळे भरून येतील. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, 27 ते 31 ऑगस्ट 2025 हा काळ तुमच्या जीवनात साधा नसून अत्यंत महत्त्वाचा, नियतीने ठरवलेला आणि दैवी संकेतांनी भरलेला आहे. शनी महाराज हे तुमचे स्वामी असून ते कधी कठोर परीक्षा घेतात तर कधी अविश्वसनीय अशी कृपादृष्टी देतात. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात अस्वस्थता होती. काही प्रश्नांचे उत्तर सापडत नव्हती. जणू वादळ येण्याआधीची शांतता होती. पण आता हा काळ संपतो. 27 ऑगस्टपासून आकाशात एक विशेष ग्रह संयोग तयार होत आहे. गुरु, शनी, चंद्र आणि शुक्र यांच्या परस्पर प्रभावामुळे तुमच्या जीवनात असे बदल घडणार आहेत जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. या 5 दिवसात मिळणाऱ्या बातम्या तुम्हाला फक्त आनंदच देणार नाहीत तर डोळ्यातून आनंदाश्रूही आणतील. हा काळ म्हणजे तुमच्या संघर्षाचा शेवट आणि नव्या अध्याय सुरू होण्याचा प्रारंभ आहे. ब्रह्मदेव जणू तुमच्यासाठी विशेष योजना उघड करत आहेत. जे स्वप्न तुम्ही दीर्घकाळ बघत आला होता, जे अडथळे तुम्हाला थकवून टाकत होते, ते आता वितळून जातील. म्हणूनच 27 ते 30 ऑगस्ट हा काळ तुमच्या जीवनात काळ्या दगडावरची पांढरी रेघा ठरणार आहे. मकर राशी 27 ते 31 ऑगस्ट 2025 मधील 5 मोठ्या रहस्यमय बातम्या. मकर राशीसाठी 5 मोठ्या रहस्यमय बातम्या आनंदाश्रूंनी डोळे भरून येतील. अचानक आलेला आर्थिक लाभ नशिबाचा दरवाजा उघडणार. 27 ऑगस्ट हा दिवस तुमच्या जीवनाला आर्थिक पातळीवर गुण बदल घडवून आणेल. ज्या ठिकाणी पैसा अडला होता, जसे की जुनी करार, कोर्ट केस, बँकेचे व्यवहार किंवा कुठली तरी सरकारी फाईल, ती अचानक मंजूर होण्याची शक्यता आहे. ज्यांनी दीर्घकाळापासून प्रयत्न करूनही लाभ मिळवला नाही, त्यांना आता जणू वरून आलेल्या आदेशाने तो लाभ मिळणार आहे. हा पैसा फक्त हातात पडला नाही तर त्यातून घरात समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल. हा लाभ तुम्हाला जाणवून देईल की कधीकधी उशीर होतो, पण नियती तुमच्यासाठी योग्य वेळ ठरवते. 2. कौटुंबिक पातळीवर मोठा खुलासा. आता तुम्हाला दिलासा मिळणार. घरातला गोंधळ मिटणार. 28 ऑगस्ट सायंकाळी चंद्र तुमच्या 4थ्या भावात जात असल्याने घरगुती प्रश्न मिटणार. गेल्या काही दिवसात घरात तणाव, मतभेद, वाद, निर्णयाचा गोंधळ असेल तर तो आता संपेल. घर खरेदी, नवीनीकरण किंवा स्थलांतराबाबत जे प्रश्न अडलेले होते त्यावर अंतिम निर्णय होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला दिलासा देणारी बातमी सांगतील, जी घराच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल. घरगुती प्रश्न सोडवल्यावर तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला वाटेल की माझ्या घराचा आशीर्वाद माझ्या मागे ठामपणे उभा आहे. 3. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवनात नवा टप्पा. मनातील गुप्त इच्छा पूर्ण होणार. 29 ऑगस्ट हा दिवस तुमच्या मनातल्या नाजूक भावनांसाठी खास आहे. अविवाहित मकर राशीवाल्यांना अचानक विवाहाची चांगली बातमी मिळेल. ज्या जोडप्यांमध्ये प्रेम होतं पण घरच्यांची संमती मिळत नव्हती, तिथे सकारात्मक बदल होतील. पती पत्नीमध्ये असलेले गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दल विश्वास परत निर्माण होईल. या दिवशी आलेली बातमी तुम्हाला जाणवेल की प्रेमातलं खरं सुख म्हणजे एकमेकांच्या सोबतीने पुढे जाणं. 4. करिअर आणि सन्मानाची. समाजात मानमर्यादा वाढणार. 30 ऑगस्ट हा दिवस व्यावसायिक जीवनात चमत्कार घडवून आणेल. नोकरीत ज्यांची बढती अडकली होती त्यांना ती अचानक मिळण्याची शक्यता देखील आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट, करार किंवा वरिष्ठांकडून विशेष जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांना बाहेरील लोकांकडून विश्वासार्ह भागीदारी मिळेल, जी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा, मुलाखत किंवा परीक्षेत मोठे यश मिळू शकते. या यशासाठी तुम्ही फक्त स्वतःसाठीच नाही तर कुटुंबासाठी आणि समाजासाठीही अभिमानाचे कारण ठराल. 5. आध्यात्मिक आनंद आणि दैवतत्व संकेत. आयुष्याचा मार्ग बदलणार. 31 ऑगस्ट हा दिवस फक्त भौतिक नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत खास आहे. या दिवशी तुम्हाला एखाद्या देवस्थान, स्वप्न, ध्यान किंवा गुरुजनांच्या वाणीमधून असा संदेश मिळेल की तुमचे मन भारावून जाईल. जे प्रश्न तुम्हाला खूप काळापासून त्रास देत होते त्यावर अचानक एक उत्तर सापडेल. दैवतत्व संकेत तुम्हाला सांगतील की आता तुमचे दुःख संपले आहे आणि नवा अध्याय सुरू होत आहे. हा अनुभव इतका प्रबळ असेल की डोळ्यातून अश्रू अनावर होतील, पण ते दुःखाचे नसतील तर गाढ आनंदाचे असतील. हा आध्यात्मिक संदेश तुमच्या आयुष्याचा खरं वळण ठरेल. अंतिम संदेश. 27 ते 31 या 5 दिवसांमध्ये मकर राशीला मिळणाऱ्या या बातम्या खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची पांढरी रेघ असणार आहे.
संघर्ष संपतो, नव्या प्रवासाची सुरुवात होते. हे दिवस तुम्हाला फक्त भौतिक सुख नाही तर मनशांती, कुटुंबाचा आधार, प्रेमाचा दिलासा, करिअरची उंची आणि दैवी संकेत हे सर्व एकत्र देऊन जातील. यासाठी शुभ उपाय. मकर राशीचे भाग्य अधिक बळकट करण्यासाठी 27 ते 31 ऑगस्ट हा काळ तुम्हाला नियतीने गोड भेट देणार आहे. मात्र ही भेट आणखी शुभ होण्यासाठी काही सोपे उपाय पण प्रभावी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1. श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप रोज सकाळी संध्याकाळी शांतपणे बसून विष्णू सहस्त्रनाम पठण करा. यामुळे मनातील अस्वस्थता नाहीशी होईल आणि तुमच्या प्रयत्नांना दैवी आधार मिळेल. 2. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. विशेषतः 28 आणि 31 ऑगस्टला सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावल्यास शनीची कृपा प्रबळ होते, तुमच्यावर असलेल्या नकारात्मक प्रभाव वितळून जातो. 3. अन्नदान आणि वस्त्रदान. 29 ऑगस्टला गरीब किंवा गरजू लोकांना अन्नदान करा. शक्य असल्यास वस्त्रदानही करा. या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन घडवून आणेल. 4. घरातला गोंधळ संपण्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या चरणी पाणी अर्पण करून नमस्कार करा. यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होते. 5. ध्यान आणि प्रार्थना. 31 ऑगस्टच्या रात्री ध्यान करा. डोळे मिटून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा. यावेळी तुम्हाला गुण संकेत मिळण्याची शक्यता आहे. काळ्या दगडावरची रेघ. 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट हा काळ मकर राशीसाठी सामान्य नाही. हे काळ म्हणजे आयुष्यातील जुन्या अध्यायाचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात आहे. पैसा, कुटुंब, प्रेम आणि करिअर, अध्यात्म या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. ज्यामुळे गेल्या काही काळात तुम्हाला जे दुःख, संघर्ष आणि अस्वस्थता भोगावी लागली ती आता संपूर्ण नवी आशेची पहाट उगवेल. हा काळ आनंदाश्रूंचा काळ असेल. म्हणूनच या दिवसांना हलकं समजू नका. जे काही घडेल ते नियतीने ठरवले आहे आणि त्याचा पुढच्या आयुष्यावर खोल परिणाम होणार आहे. शेवटचा संदेश. नियतीची खरी भेट. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, शनी महाराज तुम्हाला कठीण परीक्षा देतात, पण जेव्हा ते कृपा करतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची ताकद अतुलनीय असते. 27 ते 31 ऑगस्ट या 5 दिवसात तुम्हाला जाणवेल की ब्रह्मदेवाने तुमच्या हातात नवा जीवन प्रवास दिला आहे. या काळात आलेल्या बातम्या तुमचे आयुष्य बदलून टाकतील. डोळ्यातून अश्रू येतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील तर समाधान, कृतज्ञता आणि आनंदाचे असतील. म्हणूनच लक्षात ठेवा, काळानंतरची पहाट नेहमीच तेजस्वी असते आणि आता ती पहाट तुमच्या दारात येऊन थांबली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.